शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे. मित्रांनो, आज आपलं स्वागत आहे माती सुधारणा आणि माती बद्दल जी काही माहिती घ्यायची त्या व्हिडिओमध्ये. आपल्यासोबत आपले ॲग्री डॉक्टर अतुल टेमगिरे हेही उपस्थित आहेत. नमस्कार. अतुल सरांनी आपल्याला मागे एका व्हिडिओमध्ये अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनाविषयी खूप सविस्तर अशी माहिती दिली. कदाचित आपण तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर त्या व्हिडिओ विषयी माहिती जरूर घ्या. अन्नद्रव्य वापरत असताना कोणत्या पिकासाठी कोणत्या अवस्थेमध्ये आणि कोणत्या प्रकारचं अन्नद्रव्य आपल्याला वापरायचं याविषयी आपण तिथं सखोल माहिती पाहिली होती. त्या व्हिडिओचा संदर्भ देण्याचं कारण की आज महाराष्ट्रामध्ये बहुतांशी माती ही शेती लायक राहिली नाही. म्हणजे त्या मातीमध्ये पीक व्यवस्थित आपण घेऊ शकत नाही किंवा जे पण पीक आपण घेतोय तर त्याचा दर्जा आपण योग्य ठेवू शकत नाही. त्याला कारण काय की माती घडण्यासाठी लाखो हजारो दिवस जायला लागतात. त्यानंतर माती घडते आणि घडलेली माती बिघडण्यासाठी चुकीच्या पद्धतीने वापरलेली खते, नैसर्गिक केलेल्या गोष्टी किंवा अतिरेक खतांचा जर आपण केला तर तो होतो. आणि बऱ्याच शेतकऱ्यांची धारणा आहे अतुल सर की रासायनिक खतामुळे त्यांची माती खराब झाली, रासायनिक खताच्या वापरामुळे त्यांचं उत्पादन घडलं किंवा मातीची जी काही उत्पादकता आहे ती घडली. मग तो एक तसं पाहिलं तर गैरसमज नक्कीच असेल. कदाचित आपण त्याविषयी पण प्रकाशझोत कराल. परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्या जमिनीची गुणवत्ता ढासळली ती आपल्याला सुधारायची याविषयी आज आपल्याला अतुल सर सविस्तर अशी माहिती देतील. आणि तुमच्या वतीने अतुल सरांना माझा पहिला प्रश्न हाच आहे की खरं तर माती खराब झाली किंवा मातीची गुणवत्ता ढासळली हे पहिलं आपण कसं ओळखायचं किंवा याला ओळखण्याची काही पद्धती आहेत का, त्या विषयावरून आपण सुरुवात करूया. तेज सर, आज आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळजवळ 3.8 दशलक्ष हेक्टर जी जमीन आहे ती ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण म्हणजे लागवडी खाली क्षेत्र आपण म्हणू शकतो. परंतु त्याची जी आजची जर परिस्थिती बघितली, जवळजवळ 42% जमीन जी आहे, 42 ते 45% जमीन ती खराब होत चाललेली आहे. ओके. आणि जवळजवळ 150 लक्ष हेक्टर जमीन ती नापीक झालेली आहे. मग याची कारण जसं तुम्ही म्हटले, याची कारण खूप आहेत. आणि आपण जी आपले जे काही पूर्वज आहेत आणि जे पूर्वज आपली शेती करायची आणि त्यावेळेचा जो काही जमिनीचा पोत होता आणि आजचा जो काही जमिनीचा पोत आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता जमिनीचा पोत किंवा जमिनीची सुपीकता किंवा जमिनीची उत्पादकता ही म्हणजे काय असते की ही जी काही जमीन आहे त्या जमिनीमध्ये जी काही अन्नद्रव्य आहे आणि पीक ती जे काही अन्नद्रव्य घेतं त्याची अंगभूत जी काही शक्ती आहे ती म्हणजे आपण त्या जमिनीची सुपीकता म्हणू शकतो. उत्पादकता सुपीकता म्हणू शकतो. ती जी काही उत्पादकता आहे किंवा ती जी सुपीकता आहे ती भरपूर काही कारण आहेत आणि त्या कारणांमुळे ती कमी होत चाललेली आहे. आणि जसं तुम्ही सुरुवातीला मुद्दा मांडला की ही जी काही जमीन तयार होत असते त्याला लाखो करोडो वर्ष द्यावे लागतात, जावे लागतात. त्यावेळेला त्या वेगवेगळ्या खडकांची झीज होऊन ही जी काही जमीन जी आहे ती आता तयार होत असते. आणि एवढ्या मोठ्या म्हणजे लाखो वर्षांचा जो काही कालावधी आपण म्हणतो तो गेल्यानंतर ती जमीन खराब होण्यासाठी आपण जे काही गोष्टी जमिनीमध्ये शेतीमध्ये करत असतो त्या वेगवेगळ्या किंवा चुकीच्या कारणांमुळे ती आपली आज जमीन जी आहे ती खराब होत चाललेली आहे. आणि जमीन आपण चांगली किंवा सुपीक जमीन म्हणतो ती कशी असली पाहिजे, थोडक्यात आपण त्याच्यावर प्रकाश जो जर टाकला तर जमिनीचा 100%चा भाग जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये 45% भाग जो आहे हा खनिज किंवा मिनरल किंवा जे अन्नद्रव्य आपण पीक जे घेत असतं ती अन्नद्रव्याचा भाग जो आहे तो 45% असणं गरजेचं आहे. म्हणजे 100 किलो माती घेतली तर 45 तो भाग असणं गरजेचं आहे. अर्थ असा 25% त्याच्यामध्ये हवा असणं गरजेचं आहे. ओके. 25% पाणी असणं गरजेचं आहे आणि 5% त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण असणं गरजेचं आहे. तर ह्या 100%ची जर विभागणी केली तर 45% अन्नद्रव्य असणं गरजेचं आहे किंवा खनिज असणं गरजेचं आहे. 25% जसं मी तुम्हाला म्हटलं पाणीची गरज काय आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या याच्यामधून आपण चर्चा करू की किती महत्व आहे पाणी जमीन चांगली राहण्यासाठी किंवा जमीन खराब होण्यासाठी पाण्याचं काय महत्व ते आपण पुढे जाणून घेऊ. हवा जे म्हटलं 25%, आपण जे पीक घेतो त्याची जी काही मुळं जे काही श्वासोच्छ्वास करतात ती जमिनीमध्ये गेल्यानंतर जी जमिनीतली 25% जी हवा असते ना त्यांनी करत असतात. आणि ती जर हवेचं जर जागा पाण्याने जर घेतली तर तुम्हाला माहितीये काय होतं, गुदमरून जाणार थोडक्यात. आणि पीक जे आहे ते आपलं मरून जाणार. तर ते 25% पाणी असणं गरजेचं आहे आणि 5% सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्बाचं सुद्धा महत्व तितकंच आहे जमिनीमध्ये की जमिनीमध्ये विविध प्रकारचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, सूक्ष्मजीव असतात, त्यांच्या वाढीसाठी सेंद्रिय कर्बांचं जे काय आहे महत्व त्या ठिकाणी आहे. आता तेजस सर, हे सांगण्यामागचं कारण असं आहे की आपण सर्वजण जमिनीला
एक काळी आई म्हणून समजतो. पण ही काळी जी आई आहे ह्याच्यामध्ये जमीन खराब होण्याची जे तुम्ही विचारलं की जमीन कशामुळे खराब होते, याची विविध कारण आहेत. जसं की आपण पाण्याचा अतिरेक वापर वारंवार जर शेतीमध्ये केला तर आपली जमीन खराब होणार आहे. रासायनिक खतांचा जो वापर आहे तो असंतुलित केला किंवा अधिकचा अतिरेक वापर जर केला तर निश्चित आपली जमीन खराब होणार आहे. सेंद्रिय खतांचा वापर जो आहे तो जर आपण कमी प्रमाणात जर केला तर ती जमीन खराब होते. जमिनीची धूप होते, म्हणजे वेगवेगळ्या वातावरणामध्ये जमिनीची धूप होत असते, तेही एक कारण आहे की जमीन खराब आपली होऊ शकते. दुसरं, जसं मी तुम्हाला म्हटलं की सेंद्रिय खतांचा वापर आपण कमी करत चाललेलो आहे आणि त्याचबरोबर एकाच जमिनीमध्ये वारंवार एकच पीक घेणे, सतत तेच पीक घेणे, त्याने देखील जमिनीचा पोत जो आहे तो खराब होतो. म्हणजे पीक फेर त्याचा महत्व आहे. आणि तुम्ही एक महत्वाचा मुद्दा सुरुवातीला म्हटले आहे की रासायनिक खतांचा वापरामुळे जमीन खराब होत चालली किंवा अतिरेक वापरामुळे नाही, अतिरेक वापरामुळे, असं तुम्ही एक वाक्य त्या ठिकाणी वापरलं. तर शेतकरी बंधूंनो, आपला जो काही गैरसमज आहे तो असा आहे की रासायनिक खतांचा आपण वापर करतो आणि जमीन आपली खराब होत चालली. तर तसं नाहीये. रासायनिक खत हे जमिनीला लागणार आहे, हे आपल्या पिकाचं अन्न आहे, परंतु त्याचा जसं तेजस सर म्हटले अतिरेक वापर आणि चुकीच्या पद्धतीने जर वापर केला तर निश्चितच आपली जमीन खराब होण्याचं कारण ते असू शकतं. परंतु त्याच्यावर ठपका ठेवण्यापेक्षा त्याच्या जमीन खराब होण्याचा महत्वाचा जे कारण आहे ते या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. ते म्हणजे पाणी. तेजस सर, आपण भरमसाठ म्हणजे पाण्याचा जो वापर आहे तो शेतीमध्ये करतो. तुम्ही जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली वगैरे या एरियामध्ये ऊसाची लागवड भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्या ठिकाणी पाण्याचा जो वापर आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. शेतकरी बंधू काय करतात, ऊसाच्या फळामध्ये पाणी लावून पाणी पाहिजे त्या पद्धतीमध्ये एक जमिनीतून दुसऱ्या प्लॉटमध्ये, तिसऱ्या प्लॉटमध्ये म्हणजे पाणी सोडून देतात. तर शेतकरी बंधूंनो, जर पाण्याची क्वालिटी जर चांगली नसेल तर आपली जमीन खराब होण्याचं मुख्य जे कारण आहे ते पाणी आहे. पाण्यामध्ये जर क्षाराचं प्रमाण जास्त असेल आणि ते पाणी जर तुम्ही सतत तुमच्या जमिनीमध्ये जर दिलं तर काय होतं मित्रांनो ते समजून घ्या. ज्या वेळेला आपण पाणी देतो, पाणी दिल्यानंतर ते पाणी आपल्या जमिनीमध्ये साचून राहतं. त्या पाण्यामध्ये जे क्षार असतात ते आपसुकच आपल्या जमिनीमध्ये येतात आणि ज्या वेळेला तुमच्या जमिनीचं म्हणजे त्या एरियाचं वातावरणामध्ये म्हणजे टेम्परेचरचं प्रमाण जर वाढलं तर ते पाण्याचं बाष्पीभवन होतं, पाणी उडून जातं, पण पाण्यामध्ये जे विरघळलेले क्षार आहेत ते तुमच्या जमिनीमध्ये तसेच राहतात आणि ते तुमच्या जमिनीमध्ये राहिलेले क्षार कालांतराने त्याचं प्रमाण एवढं वाढतं की तुमची जमीन जी आहे ती खराब होते. त्याच्यामुळं पाण्याचा अतिरेक वापर टाळणं फार गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं रासायनिक खत, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला अधिक सांगेल की तुम्ही पाण्याचा संतुलित वापर जर केला तर निश्चितच तुमच्या जमिनीची सुपीकता तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी टिकून ठेवू शकता. बर, सगळ्यात महत्वाचं आज आपण या चर्चेला सुरुवात केली आणि पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरातून आपल्याला हे कळालं आणि कदाचित बऱ्याच शेतकऱ्यांना डोळे उघडणी किंवा कान उघडणी करणारी गोष्ट असेल की अतिरिक्त पाणी किंवा भरमसाठ वापरलेलं पाणी आपली जमीन खराब करण्यासाठी कारणीभूत ठरणारा पहिला घटक आहे. आता परत एकदा आपण प्रश्नाकडे येऊया सर, की याच्यातून आपण आपली जमीन खराब झाली म्हणजे नापीक झाली तर त्याचे पण काही वर्गीकरण असतील की नापीक झाली म्हणजे सरसकट ही जमीन पीक करण्यालायक नाही किंवा ही जमिनीत पीक येऊ शकतात, काही पीक येऊ शकतात, सगळी येऊ शकत नाही, किंवा काही जमीन अशी आहे की एखादं दुसरं पीक नाही येणार, बाकीची सर्व पिकं येऊ शकतात किंवा गुणवत्ता त्याची थोडी कमी. मग आपल्याला हे वर्गीकरण करता येईल का की कशा पद्धतीने कोणती जमीन कोणत्या कॅटेगरीत आहे? निश्चितच म्हणजे तेजस सर कसं आहे, आजकाल जर आपण महाराष्ट्राचा सविस्तर जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रात जे काही विभाग पडतात जसं की कोकण विभाग असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा विदर्भ चा भाग असेल तर खानदेश असेल. जसं मगाशी आपण म्हटलं की जमीन जी तयार होते त्याला लाखो वर्ष द्यावी लागतात आणि प्रत्येक हा जो विभाग आपण म्हटलं त्या प्रत्येक विभागामध्ये जी काही खनिजे आहेत ती वेगळ्या प्रकारची खनिजे असतात आणि त्याच्यामुळे जमिनीचे प्रकार देखील तशा पद्धतीने आहेत. परंतु जे आता आपण जमीन खराब होण्याचा जो मुद्दा या ठिकाणी आपण चर्चेला आहे त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलं वर्गीकरण, तर याला वर्गीकरण आपल्याला करता येईल त्याचं सर. आणि ते वर्गीकरण केल्यानंतर आपल्या विभागामधली माती जी आता मी तुम्हाला सांगणार शेतकरी बंधूंनो, त्या माती ज्या पद्धतीची आहे ती तुमच्याकडे आहे की नाही तुम्ही सहज ओळखू शकता. म्हणजे शेतकऱ्यांना हे ओळख
होणं हा ते महत्वाचं आहे. पुढच्या व्हिडिओची माहिती हा आता ते तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन ओळखणं अगदी सोपं आहे, परंतु त्याची जर तुम्हाला उपाययोजना जर करायची असेल तर तुम्हाला माती परीक्षण करून मग त्याची उपाययोजना आपल्याला करावी लागेल. पहिलं आपण जाणून घेऊया की ही माती आपल्याला ओळखायची की कशी, की आपली माती कशा प्रकारे खराब झालेली आहे. तर पहिलं मातीचं वर्गीकरण जर आपण केलं, थोडक्यात आपण म्हणूया की मातीचे आपण एक मेजर प्रकार जर पाडले तर त्याच्यामध्ये आपली एक ऍसिडिक आम्लयुक्त माती आपण म्हणू शकतो, ती एक मातीचा एक प्रकार असतो. चोपण माती किंवा सोडिक सॉइल आपण म्हणतो, अल्कली सॉइल, ही चोपण मातीचा एक प्रकार आहे. तिसरी जो आहे ती म्हणजे आपली क्षारीय माती, क्षारपड माती किंवा सलाईन सॉइल आपण त्याला म्हणू शकतो इंग्लिशमध्ये, ज्याच्या डोळ्याने क्षार देतात, ते आपण त्याच्यावर येऊया. आणि चौथं म्हणजे चुनखडयुक्त माती. हे जर आपण 4 जर वेगवेगळे प्रकार मातीचे जर बघितले, हे 4ही प्रकार जर अशा पद्धतीने जर आपली माती जर झाली असेल तर ती माती आपली खराब माती म्हणून आपण ओळखायची. आता ती कशी ते तुम्हाला सांगतो. जर आपण ऍसिडिक जर किंवा अल्कधर्मीय माती जर बघितली तर ती माती कोकण जो रिजन आहे त्या रिजन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवते. किंवा लाल माती नक्कीच लाल मातीचा जो प्रकार आहे तो ऍसिडिक माती आपण समजू शकतो. आणि तो लाल मातीचा जो प्रकार आहे तो कशामुळे येत असतो तर त्याच्यामध्ये फेरस या अन्न घटकाचा जो काही साठा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये असतो. आणि अशा जमिनीचा जो पीएच आहे तो एकतर 7.5च्या पेक्षा खाली असतो. जर जर आपण पीएच मान जर बघितलं, कारण की पीएच मी का म्हणतोय शेतकरी बंधूंनो, आपण हे 4ही जे काही मातीचे प्रकाराबद्दल किंवा जी काही खराब मातीबद्दल जे डिस्कशन करणार आहे त्याच्यामध्ये पीएच हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि पीएच असा मापक आहे की त्याच्यामध्ये 0 ते 14 ही एक संख्या असते आणि त्याच्यामध्ये 7 जो आहे तो न्यूट्रलचा प्रकार असतो. जर तुम्ही माती परीक्षण केलं आणि तुमच्या जमिनीचा पीएच जो आहे तो 7च्या जर खाली आला तर तुम्हाला ती तुमची माती ऍसिडिक तुम्ही आहे ती समजली जाते. आणि 7च्या वरती जर गेला तर ती तुमची माती अल्कली आहे असं तुम्ही समजू शकता. तर ऍसिडिक सॉइल जी आहे त्याचा जो पीएच आहे 6.5 पेक्षा कमी असतो तेजस सर. मग अशा पीएच मध्ये अशा जमिनीमध्ये तुम्ही जर बघितलं तर लालसर जो प्रकार आहे, लालसर मातीचा डोळ्याने आपल्याला दिसते की लालसर माती आहे. दुसरं त्याच्यामध्ये अल्युमिनियम असेल किंवा फेरस असेल, ह्या ज्या काही अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त असतं. आणि अशा जमिनीमध्ये पीएच जर कमी असेल तर हायड्रोजन आयनचं प्रमाण जे आहे ती जास्त असतं. आणि हायड्रोजन आयनचं प्रमाण जर जास्त झालं तर मुळांची जी वाढ आहे ती होत नाही. अशा जमिनीमध्ये वाढ कमी असते. आणि जो काही स्फुरद जो आहे, तुम्ही किती स्फुरदयुक्त खतं टाका शेतकरी बंधूंना अशा जमिनीमध्ये, त्याचं जमिनीमध्ये गेल्यानंतर फिक्सेशन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. म्हणजे जमिनीमध्ये स्फुरदयुक्त खतांचा वापर केल्यानंतर त्याची उपलब्धता मी म्हणतो जवळजवळ 15 ते 20% येऊन जाते. बाकी सर्व जे काय आहे ते फिक्स होऊन जातं त्या ठिकाणी. दुसरं, अशा मातीमध्ये विद्राव्य क्षारांचं जे प्रमाण आहे ते कमी असतं. म्हणजे जो ईसी म्हणतो ना आपण, ईसी म्हणजे काय, आपल्या जमिनीमध्ये विद्राव्य क्षारांचं प्रमाण, मग ते क्षार चांगले पण असतील, क्षार वाईट पण असतील. म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम असेल, क्लोराईड असेल, सोडियम असेल, हे सर्व क्षार आहेत. आणि अशा विद्राव्य क्षारांचं प्रमाण जे आहे ऍसिडिक मातीमध्ये फार कमी मध्ये असतं. म्हणजे ईसी त्याचा कमी असतो. आता हे सर्व जे काही तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. अशा बऱ्यापैकी शेतकरी माती परीक्षण करून कमीत कमी जमिनीचा सामू म्हणजे पीएच आणि ईसी हे तर पाहू शकता. तर तुम्ही बाकी अन्नद्रव्याची उपलब्धता या त्या गोष्टी नंतरचा भाग आहे, हा नंतरचा भाग. पण या गोष्टी आपण करता का शेतकरी बांधवांनो, ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि आपल्याकडे असणारं जमिनीचा पीएच किंवा ईसी आपण हा कमेंट मध्ये नोंदणी करा, जेणेकरून त्या अनुषंगाने आपल्याला परत पुढील व्हिडिओमध्ये काही मार्गदर्शन असेल तर ते आपण करू शकतो. आणि अतुल सर, ईसीच्या बद्दल म्हणजे एक छोटा प्रश्न आहे त्या तुमच्या उत्तरामध्ये, की ईसी म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. म्हणजे जिथं क्षारांचं प्रमाण वाढलं तिथून इलेक्ट्रिक कंडक्ट लवकर पास होईल. मग ही कमी असणं चांगलं की जास्त असणं चांगलं? याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत सर. याच्यामध्ये त्याची जी एक व्हॅल्यू दिलेली आहे 4, ते 4च्या आतमध्ये, परंतु 1च्या खाली नसावी. बरं, 1 पेक्षा जास्त पाहिजे. आणि 4च्या आत कमी असेल. ते जर असेल तर ती इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा
म्हणजे ती चांगली आपण त्या ठिकाणी मानू शकतो. पण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की जी खतं आपण वारंवार आपल्या जमिनीमध्ये टाकत असतो, रासायनिक खतं, शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, ईसीचा एक थोडक्यात आणि ढोबळ अर्थ तुम्हाला मी सांगतो. जे काही खतं आपण वारंवार जमिनीमध्ये टाकतो, जमिनीमध्ये टाकल्यानंतर समजा 100 किलो तुम्ही खत टाकलं, 100 किलो खत टाकल्यानंतर ते पाण्यात विरघळून मुळाद्वारे पिकामध्ये काही टक्के खत गेलं असेल आणि जे काही खत तुमच्या जमिनीमध्ये शिल्लक राहतं ते खत म्हणजे, आणि ते पण पाण्यामध्ये विरघळणाऱ्या स्वरूपात असलेलं क्षार म्हणजे तुमची ईसी. आता काय होतं, कंडक्टिव्हिटी आपण पण वाढवत असतो. तेच मला सांगायचं आता की आता आपण ह्या वेळेला टाकलं खत, 100 किलो टाकलं, त्यातलं 60 किलो झाडांनी वापरलं आणि 40 किलो जमिनीत राहिलं. पुन्हा पुढच्या वेळेला आपण 100 किलो टाकलं, पण पुढच्या वेळेला आपण ज्यावेळेला 100 किलो टाकू त्यातलं 30 किलो झाड उचलतं आणि बाकीचं 70% तसंच राहतं. म्हणजे पहिले 40% आणि नंतर ते 70% जे जमिनीमध्ये अतिरेक जे क्षार तुमच्या जमिनीमध्ये गेलेले आहेत ते नंतर तुमची जमीन खराब व्हायला कारणीभूत होतं. म्हणजे आपल्याला ज्यावेळेला रासायनिक खतांचा आपण वापर करायचा तेव्हा संतुलित हा शब्द आपण वारंवार जे म्हणतो त्याचं कारणच आहे की ज्यावेळेला आपण रासायनिक खतांचा वापर करतो त्यावेळेला नवीन पीक घेण्यापूर्वी वर्षातून एकदा तरी आपल्याला माती परीक्षण करून घ्यायचंय, जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये हे क्षारांचं प्रमाण आपल्याला कळेल आणि त्याच्यानुसार पुढचं जे काही खतांचा वापर जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी कळून येईल. ते जसं आता आपण ऍसिडिक मातीबद्दल बोललो, आपण पाहिला लाल मातीचा ऍसिडिक माती. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे चोपन माती किंवा आपण त्याला म्हणू शकतो सोडिक किंवा अल्कली माती. आता ही जी माती आहे ही सर्रास आपण आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर कशी ओळखायची, याचं एक ढोबळ आहे की ज्या वेळेला आपण आपल्या जमिनीला पाणी देतो, पाणी दिल्यानंतर ती जमीन चिबाड बनते, म्हणजे जास्त चिकट होते, आवळून येते, ती अशी चिबाड जमीन होते. आणि त्याच्यानंतर समजा आपण पाण्याचा ताण बसल्यानंतर ती जमीन कडक होते, एवढी कडक होते ती जर आपण हातामध्ये घेतल्यानंतर जर आपण ती फोडायची म्हटली तर ते शक्य होत नाही. मला वाटतं ज्यावेळेस नांगरणी करतो त्यावेळेस नांगराच्या पाठीमागे जे कपच्या नांगर ज्या वेळेला ढेकुळ होता, जे कपच्या लांबूनच आपल्याला ते चमकतं, ते असे कडक झालेले जे काही मातीचे जे काही आपण ढेकुळ म्हणतो जे कडक होतं, ती चोपन प्रकारातली माती. आता अशी चोपन प्रकारातली माती जर असेल तर ती आपल्याला आपल्या जमिनीमध्ये सोडियमचं प्रमाण सर्वाधिक आहे. आणि ते सोडियम मधले कार्बोनेट आणि बायकार्बोनेट यांचं प्रमाण अशा जमिनीमध्ये जास्त असतं. आणि अशी जमिनीमध्ये जसं मी तुम्हाला ऍसिडिक मातीमध्ये सांगितलं की विद्राव्य खतांचं प्रमाण, विद्राव्य क्षारांचं प्रमाण अशा मातीमध्ये सुद्धा कमी असतं. ह्या मातीमध्ये सुद्धा विद्राव्य क्षारांचं प्रमाण जे आहे ते कमी असतं. इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी पण कमी असते. परंतु याच्यामध्ये जो पीएच आहे तो 8.5 ते 10च्या दरम्यान ह्या मातीचा पीएच असतो. शेतकरी जास्त पीएच, ईसी कमी, अशी ही माती असते. आणि याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं सोडियमचे कार्बोनेट आणि बायकार्बोनेट याचं प्रमाण अशा जमिनीमध्ये जास्त असतं. आणि अशा जमीन अजून एक ओळखायचं हे म्हणजे ज्यावेळेला तुम्ही पाण्याचा ताण देता तर त्यावेळेला ह्या जमिनीला मोठमोठ्या भेगा पडतात. आणि ज्या वेळेला अशा भेगा लांबूनच दिसतात आपल्याला, ह्या पूर्ण ज्या भेगा आणि खोलवर भेगा अशा जमिनीला पडतात, तर अशी जमीन म्हणजे तुमची चोपन माती तुम्ही किंवा सोडिक माती, अल्कलाईन माती तुम्ही समजू शकता. हे झालं ढोबळ. मग त्याच्यामध्ये आपल्याला माती परीक्षणाच्या आधारे तुमचा ऍक्च्युअल पीएच किती आहे, तुमचा ऍक्च्युअल ईसी किती आहे आणि तुमचं सोडियमचं एक्सचेंजेबलचं प्रमाण ते किती आहे ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे माती परीक्षणाच्या आधारे. तरच तुम्ही पुढचं नियोजन त्या ठिकाणी करू शकता. आता याच्यामध्ये हे कॉम्पॅक्ट असल्यामुळे जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की 45% अन्नद्रव्य म्हणजे खनिज असलं गरजेचं, 25% पाणी, 25% हवा. परंतु अशा जमिनीमध्ये हवेचं प्रमाण फार कमी असतं. का तर ही पूर्ण घट्ट माती असते आणि मुळीला चालना न मिळणं याचं फेवरेबल राहत नाही. मग या अशा जमिनीला काय होतं, कंटिन्यू पाणी देणं गरजेचं असतं. जर पाणी का माहितीये का, पोच पाणी देणं गरजेचं, जेणेकरून त्याची जे काय तो थर आहे तो थोडासा सुटसुटीत राहील. पाण्याचा ताण बसला का तो कडक होणार आहे 100%. आणि अशी जर माती आपण जर बघितली तर सर्रास जो काय म्हणतो आपण पश्चिम महाराष्ट्र, पुणे वगैरे जो काय एरिया आहे जिथं ऊसाची लागवड सतत आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा अशी माती किंवा मराठवाड्याचा काही भाग त्या भागामध्ये सुद्धा अशी माती आपल्याला दिसून येते.
किंवा आपण जी ब्लॅक कॉटन सॉइल जी संबोधतो ती पण ह्या प्रकारामध्ये मोडते, परंतु ती ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये सोडियमचं प्रमाण जर जास्त झालं तर ती कडक बनणार. हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. याचा तिसरा प्रकार जो आपण म्हटला आहे तो क्षारपड. एक प्रश्न असा आहे की जो आता तुम्ही चोपन मातीबद्दल बोलले, तर याच्यात सेंद्रिय कर्बचं प्रमाण बाय डिफॉल्ट कमी राहतं की? हा, आता याच्यामध्ये सेंद्रिय आपण असं समजायचंच नाही की ही काळी माती आहे म्हणजे याच्या सेंद्रियाचं प्रमाण जास्त असेल, असं नाही. म्हणजे हा गैरसमज आहे. म्हणजे उत्पादकता जास्त होते पण ते नियोजन केल्यानंतर. परंतु असं पण काय होतं की काळ्या मातीमध्ये जर सोडियमचं जर प्रमाण जर अधिक असेल तर ते पिकावर कसा इफेक्ट करतं ते आपण नंतरच्या याच्यामध्ये बघूया पुढील याच्यामध्ये. परंतु जसं तुम्ही म्हटले सेंद्रियचं प्रमाण याच्यात जास्त असेलच असं नाही, ते तुम्हाला टेस्ट करूनच तुम्हाला त्याच्यामध्ये करावं लागेल, समजून घ्यावं लागेल. आता याच्यामध्ये तिसरा जो प्रकार आहे तो क्षारपड माती किंवा सलाईन सॉइल. आता एक क्षारपड माती म्हणजे काय, जे तुम्हाला डोळ्याने ज्या वेळेला तुम्ही पाणी देता आणि डोळ्याने तुम्हाला वरती जो पांढरट थर दिसतो, तो क्षारांचा जो थर पांढरट दिसतो त्याला आपण क्षारपड माती किंवा सलाईन सॉइल असं म्हणू शकतो. आता हे क्षारपड किंवा सलाईन सॉइल बनण्याचं कारण काय, थोडक्यात म्हणजे जे आपण वारंवार जसं मी मागाशी तुम्हाला म्हटलं पाण्याचा अतिरेक वापर करत असतो, ते सुद्धा खराब पाण्याचा वापर जर जास्त झाला, क्षारयुक्त पाण्याचा जर वापर जास्त झाला तर निश्चितच आपली जमीन जी आहे ती क्षारपड बनणार आहे. आता क्षारपड जमीनचा जो मापक आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. अशा जमिनींचा जो पीएच आहे तो 8.5 पेक्षा कमी असतो. ते सर अशा जमिनींचा पीएच जो आहे शेतकरी बंधूंनो 8.5 पेक्षा कमी आहे. परंतु ह्या जमिनीमध्ये विद्राव्य क्षारांचं जे प्रमाण आहे ते जास्त असते, ते 4 पेक्षा जास्त असते. म्हणजे एका बाजूने पीएच योग्य आयडियल आहे, परंतु विद्राव्य क्षारांचं प्रमाण जे आहे ते जास्त याच्यामध्ये असतं. आता जसं आपण चोपन जमिनीमध्ये बघितलं की जी घट्ट माती असल्यामुळे पाण्याचं याच्यामध्ये प्रवाह किंवा पाण्याची जी हे म्हणतो आपण वहन जास्त होत नाही, परंतु या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा किंवा पाण्याचं वहन होत असतं, कारण की ही भुसभुशीत माती असते, ही कडक नसते, ही भुसभुशीत असते. आता याच्यामध्ये जे काही क्षार वरती तुम्हाला दिसतात ते कुठले क्षार असतात, तुमचं सोडियम असेल, तुमचं कॅल्शियम असेल किंवा तुमचं मॅग्नेशियम आहे, यांचे कुठले फॉर्म असतात तर क्लोराईड आणि सल्फेट. म्हणजे कॅल्शियम क्लोराईड असेल, मॅग्नेशियम क्लोराईड असेल किंवा सोडियम क्लोराईड असेल किंवा कॅल्शियम सल्फेट असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा सोडियम सल्फेट असेल, यांचे हे क्षार जे आहेत ते जमिनीवर आपल्याला दिसत असतात. म्हणजे आपण ज्या वेळेला टेस्ट करतो, माती परीक्षण करतो, तर माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं शेतकरी बंधूंनो, की आपल्या जमिनीमध्ये सोडियमची जी मात्रा आहे ती कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या 2 मात्रेपेक्षा कितीने जास्त आहे. हे आपल्याला अशा जमिनीमध्ये टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण अशा जमिनीमध्ये टेस्ट करून ह्या गोष्टींची माहिती घेतो, त्यानंतरची जी उपाययोजना आहे ती मी तुम्हाला नंतरच्या याच्यामध्ये सांगणार आहे. ती उपाययोजना जर तुम्ही केली तर निश्चितच अशा जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता. तर आता आपण बघितलं की ही क्षारपड माती कशा पद्धतीने आपल्याला ओळखायची आहे. एक प्रश्न असा की बरेच शेतकरी मीठ वापरतात आणि 50 किलोमीटरचा प्रयोग केला, 100 किलोमीटरचा प्रयोग केला आणि कुठलंही खत न वापरता उत्पादन आलं. शेतकरी बांधवांनो, तुम्ही ऐकलं असेल सोडियमचं तोटा किंवा सोडियमचे दुष्परिणाम काय आणि मीठ वापरता म्हणजे त्यात तुम्ही सोडियम वापरता, त्याचं उत्तर अतुल सरांनी दिलंय. मला वाटतं याही वाक्यावर अतुल सर आपलं काही प्रतिक्रिया असेल तर निश्चित म्हणजे तुम्ही ते आठवण करून दिली ते सर बरं झालं की शेतकरी बंधू काय करतात, जे मिठाचा वापर आपल्या जमिनीमध्ये करतात म्हणजे आपसूक सोडियमचा वापर आपल्या जमिनीमध्ये करत असतात. NaCl सोडियम क्लोराईड, मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड, आणि त्याचा वापर तुम्ही करताय आणि केल्यानंतर तुम्हाला त्याचा दुष्परिणाम तुमची जी पुढची पिढी येणार आहे ना त्याला होणार. तुम्हाला तर आहे आज जाणवत नाही, म्हणजे आज थोड्याफार प्रमाणामध्ये जाणवल, परंतु टप्प्याटप्प्याने त्याचा जर तुम्ही सतत वापर जर केला तर निश्चितच जी तुमची पुढची पिढी आहे, तुमची जी काही मुलं बाळ आहे त्यांच्या हातात तुम्ही जी जमीन देणार आहे ना ती खराब जमीन देणार आहे. तिथं नारळ पिकवण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय असणार आहे. त्याच्यामुळं शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या वडिलांनी त्यांच्या पंजोबांनी त्यांच्याकडे जी जमीन दिलेली आहे
त्याचं संरक्षण आणि त्याचे जतन करणं आपल्याला गरजेचं आहे, कारण की आपली जी पुढची पिढी आहे ती चांगल्या प्रकारे तिथून उत्पादन घेऊ शकेल, ही शाश्वती आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला द्यायची आहे. तर ते सर आता आपण 3 प्रकार तर पाहिले. आपला चौथा जो प्रकार आहे चुनखडीयुक्त जमीन. बरोबर. तर चुनखडीयुक्त जमीन शेतकरी बंधूंनो, म्हणजे ही फार सोपी म्हणजे ओळखण्याची पद्धत आहे. चुनखडीयुक्त जमीन, तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही फिरल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही माती हातामध्ये घेता, माती हातामध्ये घेतल्यानंतर जे पांढरट खडे तुम्हाला तुमच्या मातीमध्ये जर दिसत असतील तर समजायचं ती जमीन तुमची चुनखडीयुक्त जमीन आहे. परंतु चुनखडीयुक्त जमिनीमध्ये महत्वाचं म्हणजे कोणती चुनखडी आपल्या जमिनीला घातक आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. याच्यामध्ये चुनखडीचे 2 प्रकार असतात. एक खडीची चुनखडी असते, दुसरी पावडरची चुनखडी असते. तर आपण ज्यावेळेला आपल्या हातामध्ये माती घेतो त्यावेळेला जी मोठी जी खडे असतात ते बाजूला सारले, ते सारल्यानंतर आपली जी काही माती राहणार आहे त्या मातीमध्ये जे पांढरट पावडर किती प्रमाणामध्ये आहे त्याच्यावरून तुमची जमीन किती घातक आहे ते ठरतं. आता जर त्याचं प्रमाण, जर तुमच्या पावडरचं प्रमाण, त्या पांढरट कणांचं प्रमाण आपल्या मातीमध्ये जर जास्त असेल, ती जमीन तुमची घातक आहे किंवा ती जमीन तुमची चुनखडीयुक्त जमीन आहे असं समजण्यास काही वावगं नाही. आता याचं जर टेस्ट केली तर तुम्हाला या अशा जमिनींचा जो पीएच आहे ते सर 8-8.5च्या वरती याचा पीएच असतो, जास्त पीएच असतो या जमिनींचा. हे जमिनीमध्ये जर तुम्ही चुनखडी टेस्ट केली, जर 5% जर तुमची चुनखडी, कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण 5% जर कमी आलं तर तुमची जमीन ठीकठाक आहे, तुम्ही त्याच्यामध्ये चांगलं उत्पादन घेऊ शकता. 5 ते 10% मध्ये जर तुमच्या चुनखडीचं कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण तुमच्या जमिनीमध्ये जर आलं तर एक मीडियम प्रकारची जमीन तुम्ही समजू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला काळजी करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी थोडंसं जे काही नियोजनात बदल थोडंसं तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पण जर 10%च्या वरती जर चुनखडीचं प्रमाण गेलं तर निश्चितच तुम्हाला तुमचं जे काही खतांचं नियोजन असेल, तुमचं जे काही पिकांचं नियोजन असेल, तुम्हाला अतिशय काटेकोरपणे त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण की आपण बघितले 30-40%, 50% पर्यंत चुनखडीचं प्रमाण असलेल्या जमिनी आहेत. परंतु त्या ठिकाणी माझ्या अनुभवानुसार, माझ्या माहितीमध्ये काही शेतकरी असे आहेत, अशा जमिनीमध्ये सुद्धा त्यांनी नियोजन करून चांगले उत्पादन घेतलेले आहेत. परंतु त्यांचा एकच उद्दिष्ट त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे की माझी जमीन मला चांगली करायची. भले माझी जमीन आता खराब झाली असेल पण मला चांगली करायची, त्या ठिकाणी लागणाऱ्या उपाययोजना मी करणार आणि त्याच्यामध्ये जे काय त्याचं पीक जे आहे त्याचं चांगलं उत्पादन त्या ठिकाणी ते घेणार. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 2 प्रकार याचे पडतात, पावडर आणि हे. आता ही जी काही पावडर युक्त जी चुनखडी असते ती काय करते, ज्याला तुम्ही पाणी देता, पाणी दिल्यानंतर त्याचा जो काही थर आहे तो हळूहळू पावडर जी आहे ती खालच्या 10 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर खाली जाऊन एक लेअर तयार करते ते सर. आणि असा लेअर जर तयार झाला याच्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पाणी दिलं तर ते पाणी तुमच्या शेतामध्ये मुरत नाही, पाणी वरच्यावर आपण पाझरण्याचं प्रमाण कमी म्हणतो, झिरपण्याचं प्रमाण ते संपतं, ते कमी होतं. आणि अशा याच्यामध्ये काय होतं, मुळांची वाढ चांगली होत नाही. आणि मग अशा जमिनीमध्ये ज्यावेळेला चुनखडीयुक्त जमीन असते, अशा जमिनीमध्ये तुम्हाला अन्नद्रव्यांची कमतरता फार मोठ्या प्रमाणामध्ये भासते. तुमचे फॉस्फरस हा जो काय अन्नद्रव्य अशा जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फिक्स होऊन जातो. कॅल्शियम फॉस्फेट म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे तुमची चुनखडी, तुम्ही स्फुरद टाकला म्हणजे फॉस्फरस टाकला, त्याचा जो पी आहे आणि याचा जो कॅल्शियम हा एकत्र येतो, कॅल्शियम फॉस्फेट तयार होतं. आणि कॅल्शियम फॉस्फेट हे तुमचं म्हणजे पाण्यामध्ये न विरघळणारं क्षार आहे, जो जमिनीमध्ये जाऊन आपली जमीन नापीक करतो. हे तुम्हाला महत्वाचं त्या ठिकाणी सांगायचं आहे. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मायक्रोन्यूट्रिएंटची जी काही उपलब्धता आहे ती पिकाला कमी होते. महत्वाचं मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये फेरस याची उपलब्धता कमी होते. मग तुम्ही समजा आता ऊसाचं क्षेत्र पाहिलं, ऊसाच्या क्षेत्रामध्ये ज्या वेळेला एक पिवळसर किंवा एक पांढरट टप्पा एका ठिकाणी आपल्याला दिसतो, हळदे ऊस आलंय अशा प्रकर्षाने जाणवतं की त्या ठिकाणी थोडंसं पांढरट किंवा पिवळसर भाग झालेला आहे. मग त्या ठिकाणी आपण समजतो की फेरसची कमतरता आहे आणि आपण वरून फेरसचं ऍप्लिकेशन करतो, फवारतो, तेवढ्या पुरतं तो त्याचा कलर बदलतो, ते परत जैसे ते पीक होतं. तर याचं मेजर कारण आहे की तुमची त्या बॅचमध्ये त्या टापूमध्ये
चुनखडीचं प्रमाण जास्त आहे हो. आणि त्याच्यामुळे हा प्रादुर्भाव तुम्हाला त्या ठिकाणी जाणवतो. मला असं वाटतं का इथं भाजीपाला पिकांचं एक वेळ ठीक आहे, पण फळबागा कदाचित आणखीन धोक्यात फळबागा असेल किंवा फील्ड क्रॉप असेल, फील्ड क्रॉप पेक्षा फळबागांचं सुद्धा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये उत्पादन घेणं खूप अवघड आहे. त्याचं उपाययोजना त्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. आणि कदाचित जे अतुल सर माहिती देत आहेत, तर शेतकरी बांधवांना ज्यांना फळबागेचं नियोजन करायचं यानंतर आपल्या जमिनीत, तर त्या जमिनीचं माती परीक्षण त्यांनी करणं हे तर खूप गरजेचं आहे. भाजीपाला पिकात आपण सुधारणा करू शकतो, कमी कालावधीची पिकं आहेत किंवा एक हंगाम झाल्यानंतर दुसऱ्या हंगामात आपण दुसरीकडे पण जाऊ शकतो. पण ज्या फळबागा आहेत, द्राक्ष असेल, डाळिंब असेल किंवा जी काही संत्री मोसंबी सारखी पिकं असतील जी बहुवार्षिक आहेत, तर तिथं हे माती परीक्षण होणं खूप गरजेचं आहे. आपल्या मातीचं वर्गीकरण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि ते वर्गीकरण माहित करूनच आपण नियोजन करणं हे मला वाटतं जास्त निश्चित. तेज सर, म्हणजे फळबागा लागवड करताना माती परीक्षण करणं गरजेचंच आहे. परंतु माझं एक शेतकऱ्यांना सजेशन असं राहील, वर्षातून एकदा माती परीक्षण करावं. तुम्ही कोणतंही पीक घ्या, याचा फायदा असा होतो शेतकरी बंधूंनो, ज्यावेळी तुम्ही माती परीक्षण करता त्यावेळेला तुमच्या जमिनीमध्ये असलेले अन्नद घटक किंवा असलेले क्षार, असलेले सेंद्रिय कर्ब असेल, पीएच असेल, ईसी असेल, या सर्वांची माहिती तुम्हाला मिळते. आणि ती माहिती मिळाल्यानंतर पुढचं जे तुम्ही पीक करणार आहे त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला म्हणजे करणं सोपं जातं. आणि मी अशा वेळेला एक खताची गोण जरी तुमची वाचली तरी तुमचा माती परीक्षणावरचा खर्च जो आहे तो तुमचा निघून येतो. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे शेतकरी बंधूंनो. आणि यांनी काय होईल माहितीये का, तुम्ही जर माती परीक्षण न करता खतांचा वापर केला तर तुमची जमीन खराब होत जाणार आहे आणि तुमच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करून घ्या, त्याच्या आधारे तुमच्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करा. मला वाटतं शेतकरी बांधवांनी आपण जे व्हिडिओ पाहताय कमेंटच्या माध्यमातून सांगा की आपल्यापैकी कोणी कोणी माती परीक्षण केले किंवा कोण वारंवार माती परीक्षण करतंय. आणि अतुल सर, बऱ्याच शेतकऱ्यांचा हाही प्रश्न येतो, म्हणजे आपण ज्यावेळेस अन्नद्रव्याचा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की माती परीक्षण करण्यासाठी आमच्याकडे सुविधा करावी हे त्यांना माहित नसतं, ते किंवा त्यांचा ट्रस्ट नसतो, विश्वास नाही. तर मग अशा ठिकाणी काही असे ठोकताळे का बाबा तिथं आपल्याला माती परीक्षण बऱ्यापैकी होऊ शकतं? नक्कीच. कसं आहे तेजा सर, म्हणजे आजकाल बऱ्याच जे काही गव्हर्नमेंट संस्था आहेत त्या ठिकाणी सुद्धा माती परीक्षण लॅब असतात किंवा काही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्याकडे सुद्धा माती परीक्षणाचा लॅब असतात. परंतु माझं एक सजेशन राहील, NABL अक्रेडिटेड लॅब मध्ये जर तुम्ही माती परीक्षण जर केलं तर त्याचं अचूक निदान आपल्याला मिळू शकतं. तर शेतकरी बंधूंना तुम्ही ज्याही ठिकाणी जाल तर ती लॅब NABL अक्रेडिटेड आहे का ते तपासून पहा आणि तरच त्या ठिकाणी तुम्ही माती परीक्षण करा. जसं जर तुम्ही पुण्याचा जर विचार केला तर पुण्यामध्ये दीपक फर्टिलायझरची जी लॅब आहे ती NABL अक्रेडिटेड लॅब आहे. त्या ठिकाणी तुम्ही मातीचं सॅम्पल देऊन त्या ठिकाणी तुम्ही माती परीक्षण करू शकता. कृषी विज्ञान केंद्रांमध्ये सुद्धा ही सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे आपल्या जवळच्या एरियामध्ये कुठं कृषी विज्ञान केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माती परीक्षणाची चौकशी करू शकता, त्या ठिकाणी तुम्ही माती परीक्षण करून घेऊ शकता. जे स्टेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत त्या ठिकाणी सुद्धा मातीचं परीक्षण आपल्याला करून घेता येऊ शकतं. फक्त तुम्हाला एकच माझं सांगणं आहे शेतकरी बंधूंनो, माती परीक्षण जे आहे तुम्हाला आवश्यक करायचंय. वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करून आपल्या जमिनीची जी काही तब्येत आहे किंवा आपण जमीन कोणत्या प्रकारची आहे ते तुम्ही माती परीक्षणाद्वारे तपासून. मला असं वाटतं की ज्या शेतकरी बांधवांनी माती परीक्षण केलंय तर आपण आपल्या माती परीक्षणाच्या रिपोर्टचा फोटो जर इथं टाकला तर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना मदत होईल की आपण जिथं माती परीक्षण केलंय ते शेतकरी त्या परिसरातील असतील तर तेही करू शकतील. किंवा आपण कमेंट करून सांगा की या ठिकाणी मी माती परीक्षण केलं होतं, त्या संस्थेचं नाव किंवा त्या संस्थेचा जर पत्ता देता आला तर तो कमेंटच्या माध्यमातून द्या. एक इतर शेतकरी बांधवांना त्याचा नक्की लाभ होईल. व्हिडिओ पाहत असताना बाकी शेतकऱ्यांनाही हा प्रश्न असेल, कदाचित या ठिकाणी बसून, म्हणजे आज आपण पुण्यातून हा व्हिडिओ बनवतोय, पूर्ण महाराष्ट्रभराचे माती परीक्षणाच्या संस्थांचे कदाचित संपर्क किंवा त्यांचे पत्ते आपण देऊ शकत नाही, त्या मर्यादा आहेत आपल्याला. तर बांधवांनो, आपण एकमेकाला सहकार्य म्हणून ह्या कमेंट करणं खूप उचित राहील आणि मी आपला आभारी राहील जर आपण अशा पद्धतीने कमेंट करून इतर शेतकरी बांधवांना सांगितलं तर. अतुल सर, आपण जो चुनखडीयुक्त जमिनीबद्दल बोलत होतो तर त्याच्या अनुषंगाने आणखीन काही त्याच्यावर आपण बोलूया. नाही, आता चुनखडीयुक्त जमीन म्हणजे मला तुम्हाला एकच सांगायचं की जमीन आपल्या जे 4-5 प्रकारच्या जमीन आहेत ते जर आपल्याला ओळखायच्या असतील आपल्या शेतामध्ये जाऊन ते आपण ह्या ठिकाणी चर्चा केली आणि त्याच्या उपर माती परीक्षण करून अचूक निदान आपल्याला कोणत्या प्रकारची जमीन आहे आपण करू शकतो. अनुमान लावलं आणि माती परीक्षणाने त्याला आपण एक दुजोरा दिला आणि हे कन्फर्म झालं की अशा पद्धतीचा EC, या पद्धतीचा पीएच, म्हणजे या प्रकारातली ती जमीन. बरोबर. आता मला असा प्रश्न आहे की ठीक आहे, आता ह्या 4 पैकी एका प्रकारात माझी जमीन आहे
मग आता आपल्याला ही जमीन सुधारण्यासाठी काही उपाय आहेत का, म्हणजे प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे आहेत किंवा एक ढोबळ सगळ्या शेतकऱ्यांनी काही उपाययोजना करायच्या असे पण सांगा, की मला आज माझी जमीन खराब वाटत नाही पण भविष्यात होऊ नये म्हणून मी काय आतापासून केलं पाहिजे, आणि असा एक शेतकरी की ज्याची या चारपैकी कोणत्या तरी एका प्रकारात आहे, मग त्यानुसार काय आपण उपाययोजना सांगू शकतो? निश्चित म्हणजे एक जनरल जे काही शेतकरी आहेत त्यांना आपली जमीन चांगली ठेवण्यासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे ते आपण या ठिकाणी चर्चा करू. नंतर प्रत्येक वर्गीकरणावाईज आपल्याला काय उपाययोजना करणं गरजेचं आहे, जेणेकरून जे आपले या ठिकाणी शेतकरी वर्ग जो आहे तो त्याच्या मातीच्या प्रकारानुसार त्याच्या उपाययोजना या ठिकाणी करू शकतो. तर शेतकरी बंधू जनरल शेतकरी आहेत की आपली माती खराब न व्हावी याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर पहिल्यांदा प्रथमतः आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर किंवा हिरवळीच्या खतांचा वापर आपल्याला रेग्युलर करणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, याचा खूप महत्वाचा फायदा जो आहे तो आपल्या जमिनीला होत असतो, कारण सेंद्रिय पदार्थ तुम्हाला माहिती आहे जमिनीमध्ये गेल्यानंतर आपल्या जमिनीची सुपीकता वाढवत असतं. आपल्या जमिनीमध्ये जे काही पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती वाढू शकतो. मायक्रो ऑर्गॅनिझमचं जे काही मल्टिप्लिकेशन आहे, सूक्ष्म जीवाणूंचं जे काही मल्टिप्लिकेशन आहे ते वाढवण्याचं काम आपलं सेंद्रिय पदार्थ करत असतं. जे हिरवळीची जी काही खतं आहेत त्याचा जर वापर आपण जर केला, जमीन भुसभुशीत ठेवण्याचं काम जे आहे ते आपली हिरवळीची खतं करत असतात, जेणेकरून जमिनीमध्ये जो काही हवेचं प्रमाण जो आहे ते चांगलं संतुलित राहून जी काही मुळांची जी काही वाढ आहे ती चांगली प्रकारे होण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर जर केला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही पाणी वापरणार आहे ते पाणी टेस्ट करा, त्या पाण्यामध्ये कार्बोनेट बायकार्बोनेटचं प्रमाण टेस्ट करा, ते पाणी किती चांगलं आहे त्या पद्धतीने पाण्याचा वापर आपल्या जमिनीमध्ये करायचा आहे. आपलं जर चांगलं क्वालिटीचं पाणी असेल तर तुम्ही निश्चितच त्याचा तुम्ही रेग्युलर वापर करा. जर पाणी आपलं खराब असेल तर त्याचा वापर तुम्हाला स्प्लिटमध्ये करायचा आहे, आलटून पालटून करायचा आहे. त्याच्यामध्ये काही गोड्या पाणी जर तुम्हाला मिक्स करता आलं तर ते करून ते आपल्याला, कारण की काही वेळेला काय होतं आपल्या विहिरीचं पाणी चांगलं असतं आणि आपल्या बोरचं पाणी थोडंसं क्षार असतं, कारण की ते जमिनी खालच्या भागातून आपण ते उपसा करत असतो. तर हे दोन्ही पाणी तुम्ही मिक्स करून मग त्याचा वापर आपल्या जमिनीमध्ये तुम्ही करू शकता. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुम्ही रासायनिक खतांचा वापर करताय शेतकरी बंधूंनो, त्याचा संतुलित वापर करा, अतिरेक वापर करू नका आणि योग्य वेळेत वापर करा, जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या झाडाला होणार आहे. त्याचं जे काही वापर तुम्ही जो केला आहे त्याचा अधिकचा प्रमाण जे आहे ते आपल्या जमिनीत शिल्लक राहणार नाही, याचा तुम्ही काळजी घ्या. आणि असं रासायनिक खतांचा वापर करताना स्प्लिट मधून करा, एकदम एकाच वेळेला पूर्ण रासायनिक खताचा वापर तुम्ही त्या ठिकाणी टाळा. जर तुमच्याकडे ठिबक असेल तर तुम्ही ठिबकद्वारे जे विद्राव्य खतं आता मार्केटमध्ये आलेली आहे त्याचा देखील तुम्ही स्प्लिटमध्ये वापर करू शकता, जेणेकरून आपल्या पिकाला गरजेपुरतं खत मिळेल आणि ते पीक जे आहे ते गरजेपुरतं खत आपल्या स्वतःच्या वाढीसाठी वापरून घेईल आणि जमिनीमध्ये अधिकचा जो क्षार आहे त्या क्षाराचं प्रमाण ते कमी राहील. हे जनरल मला असं वाटतं सर तुम्ही आता बोलत होते तर विद्राव्य खतांचा विषय निघाला म्हणून मी थोडंसं आपल्याला रोखलं की विद्राव्य खतांची गुणवत्ता सुद्धा महत्वाची. म्हणजे रासायनिक खतं देणाऱ्या कंपन्या बोटावर मोजण्या इतक्या आहेत, पण विद्राव्य खतं देणाऱ्या कंपन्या शेकडो आहेत, पण बोटावर मोजण्या इतक्याच कंपन्या आहेत ज्या की गुणवत्तापूर्ण खत देत आहेत. मग शेतकऱ्यांनी ती विद्राव्य खतं घेताना त्याच्या किमतीकडे शेतकरी पाहतो, जरूर पाहावं. आपला खर्च आपल्याला टाळायचा आहे, खर्च कमी करायचा आहे, त्याचा पुरस्कर्ता मी पण आहे, परंतु खर्च कमी करण्यासाठी, किंमत कमी राखण्यासाठी कमी गुणवत्तेची पण विद्राव्य खतं घेतली जातात. मग ती पण काही ओळखता येतील का बॅगवर वगैरे, असं काही असतं का की जेणेकरून आपण ती विद्राव्य खतं टाळू शकतो ज्याच्यामध्ये असे घातक घटक आहेत ते नाही आले पाहिजे? तर तेही एकदा नक्कीच. म्हणजे आता आपण, मला वाटतं हा विषय आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये डिटेल बोललेलो आहे, परंतु इथं थोडक्यात जसं तुम्ही आता विषय काढलेला आहे, जे काही आपण विद्राव्य खतांचा वापर करत असतो शेतकरी बंधूंनो, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याचा पीएच कसा आहे, तो पीएच आपल्याला महत्वाचा आहे विद्राव्य खतांचा, जेणेकरून आपले जमिनीचे जे काही प्रकार आपण पाहिले त्याच्यामध्ये जो काही पीएच मान खूप महत्वाचा आहे, त्याच्यानुसार आपल्याला विद्राव्य खतांची निवड करता येईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्या याच्यामध्ये जे काही क्षाराचं प्रमाण, जसं क्लोराईड असेल किंवा सोडियम सल्फेट असेल, हे आता काही काही बॅगेंवर तर लिहून येतं की क्लोराईड आणि सल्फेट मुक्त खत. म्हणजे याच्यामध्ये असा अर्थ आहे की त्या बॅगेमध्ये क्लोराईड ह्या क्षाराचं प्रमाण कमी आहे. मग असं खत आपण आपल्या जमिनीमध्ये वापरल्यानंतर जे क्लोराईड क्षार आहे ते आपल्या जमिनीमध्ये जाणार नाही. मग अशी खतं तुम्ही वापरली गेली पाहिजेत. दुसरी,
आपली म्हणजे आता मार्केटमध्ये कस्टमाइज काही खतं आलेली अशी आहेत की जे पिकाच्या गरजेचा जो फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये खतं आलेली आहेत मार्केटमध्ये, ती विद्राव्य खतं आलेली आहेत आणि ती खतं जर टाकली तर काय होणार आहे शेतकरी बंधूंनो, की आपल्या जमिनीमध्ये टाकल्यानंतर ती लगेच आपल्या मुळाद्वारे शोषली जाणार आहे. मग त्याचे जे क्षार आहेत ते आपल्या जमिनीमध्ये राहणार नाही. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे हेवी मेटल्स. हेवी मेटल सुद्धा आपल्या जमिनीमध्ये जर जास्त झाले तर आर्सेनिक वगैरे जे काय असो, लीड, आर्सेनिक वगैरे हे हेवी मेटलचे प्रकार असतात, ते जर आपल्या जमिनीमध्ये गेलं तर त्यांनी सुद्धा आपली जमीन खराब होऊ शकते. तर आता आपल्या बॅगेंवर अशा काही गोष्टी जे काही नवीन मार्केटमध्ये खतं आलेले आहेत, या सर्व गोष्टी त्या बॅगेंवर लिहिलेल्या असतात आणि त्याच्यानुसार जर आपण खत परचेस जर केलं तर निश्चितच त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी होणार आहे. अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधव आपल्याला मिळत आहे. मला असं वाटतं की अन्नद्रव्य आपण निवडू शकतो, बियाणं, कीटकनाशक, बुरशीनाशक सगळं काही निवडू शकतो, सगळ्यांना पर्याय आहे. पण आपल्याकडे असणारी माती, याला तर मला वाटतं आपल्याकडे पर्याय नाही. उपलब्ध मातीमध्ये आपल्याला आपलं पीक यशस्वी करायचे आणि त्या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून जे अतुल सर आपल्याला माहिती देत आहे ती खूप महत्वपूर्ण असेल. मित्रांनो, कमेंट करून आपण जरूर सांगा की ही माहिती आपल्याला कशी वाटली. कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आपल्या भावना किंवा आपल्या काही सूचना असतील, आपली काही इतर विषयांवर चर्चा करायची असेल, तीही कमेंट करून सांगायला विसरू नका. शेतकरी बांधवांनो, आता व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येतोय आणि मला वाटतं आतापर्यंत आपण जमिनीचे जे 4 नापीक जमीन होण्याच्या जवळ गेलेली जमीन 4 प्रकार पाहिले. सगळ्यांसाठी उपाययोजना सरांनी सांगितली की आपली जमीन कोणत्याही वर्गीकरणात असो, आपण ज्या काही 2-3 गोष्टींचा अवलंब करायचा आहे त्या आपण जरूर कराल. परंतु आता मला असं वाटतं की प्रत्येक टप्प्यानुसार किंवा प्रत्येक खराब झालेल्या जमिनीच्या प्रकारानुसार काही उपाययोजना असतील तर त्याही सांगावे, म्हणजे जेणेकरून ते शेतकरी त्या अंमलात आणू शकतात आणि आपल्या जमिनीची गुणवत्ता थोडीफार सुधारून पिकाचं उत्पादनाची गुणवत्ता वाढवू शकतात. निश्चितच तेजस सर, म्हणजे आता आपल्याला आपली जमीन ठीक आहे, आपण शेतकरी बांधव आपली जमीन थोडीफार खराब झालेली आहे, परंतु अशा जमिनीमध्ये सुद्धा आपण उत्पादन घ्यायचंय तर घ्यायचंय. तर त्याच्यासाठी आता मी तुम्हाला ज्या काही उपाययोजना सांगतोय, प्रत्येक जमिनीच्या प्रकारानुसार मी काही उपाययोजना तुम्हाला सांगणार आहे, काही खतं सांगणार आहे. ती त्या जमिनीमध्ये अशाच खतांचा वापर करूनच तुम्हाला त्या ठिकाणी अधिकचं उत्पादन मिळणार आहे. तर आपण जर बघितलं, आपली चोपन जी जमीन असते तेजस सर, जी आपण म्हणतो सोडिक जमीन, चोपन जमीन, ज्याच्यामध्ये म्हणजे क्षाराचं सोडियमचं प्रमाण ज्या जमिनीमध्ये जास्त असतं, अशा जमिनींचं जर आपल्याला उपाययोजना करायची असेल किंवा अशा जमिनीमध्ये जर सुधारणा करायची असेल तर काय करणं गरजेचं आहे, तर अशा जमिनीमध्ये आपल्याला जिप्समचा जो वापर आहे तो आपल्याला जास्त करायचा. जिप्समचा वापर. आता हा जिप्समचा वापर एकरी किती, आता बरेच शेतकऱ्यांचा प्रश्न येतो की मी माझ्या जमिनीमध्ये किती जिप्सम वापरू. तर याचा एक तुम्हाला ढोबळ सांगतो. जर तुम्ही माती परीक्षण जर केलं तर याच्यातून हा मुद्दा तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल. 1 मिली इक्विव्हॅलंट एक्सचेंजेबल सोडियमचं जर प्रमाण 1 असेल, 1 मिली इक्विव्हॅलंट, तर तुम्हाला 1.5 टन जिप्सम एकरी वापरायचं. किती? 1.5 टन. मग याच्यासाठी तुम्हाला माती परीक्षण करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक्सचेंजेबल सोडियमचं प्रमाण तुम्हाला किती आहे ते जाणून घ्यायचे. 1 मिली इक्विव्हॅलंट 100 ग्रॅम मातीमध्ये 1 मिली इक्विव्हॅलंट सोडियमचं प्रमाण जर आलं, त्याच्यामध्ये 1.5 टन तुम्हाला जिप्समचा वापर प्रति एकर करायचा आहे. 3 टन जर तुम्हाला जिप्सम, म्हणजे तुमच्या मातीच्या सोडियमच्या प्रमाणानुसार 3 टन जर तुम्हाला जिप्सम वापरायचं आहे तर त्याचं तुम्हाला एकाच वेळेला ऍप्लिकेशन करून तुम्ही एकरी पाणी वगैरे देऊन त्याची उपाययोजना करू शकता. जर त्याचं प्रमाण तुम्हाला 3 ते 5% एकरी जर आलं तर हा डोस तुम्हाला 2 वेळा द्यायचा शेतकरी बंधू. एकदाच 5 टन वापरायचा नाहीये, तुम्हाला 2 वेळा स्प्लिटमध्ये जिप्समचा वापर करायचा आहे, पाणी द्यायचंय आणि त्याचा निचरा करून घ्यायचा आहे. जर तुमचं जिप्समचं प्रमाण जर तुम्हाला 5 टनाच्या वरती वापर करण्यासाठी त्यांनी सजेस्ट केलं असेल तर तुम्हाला 3 स्प्लिटमध्ये जिप्समचा वापर करून आपली जमिनीची सुधारणा करून घ्यायची आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, अशी जर तुमची चोपन जमीन असेल किंवा सोडिक जमीन असेल तर अशा जमिनीला तुम्हाला 1% उतार द्यायचा आहे शेतकरी बंधूंनो. आणि ज्या वेळेला तुम्ही 1% उतार देशाल त्यावेळेला तुम्हाला जमिनीच्या आजूबाजूला चर खंदायचे आणि त्याच्यामधून पाण्याचा वापर करून त्याच्यामध्ये असलेलं सोडियम जे आहे ते तुम्हाला निचऱ्याद्वारे, पाण्याद्वारे बाहेर तुमच्या जमिनीमधून काढून टाकायचं. मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, 1% जमिनीला उतार, दुसरं चर खंदून ज्या वेळेला पावसाच्या आधी जर तुम्ही चर करून घेतलेले असेल आणि ज्या वेळेला पाऊस होतो, पाऊस झाल्यानंतर त्या पावसाच्या पाण्यामध्ये तुमचं सोडियमचं जे काय तुमच्या मातीतला क्षार जो आहे तो त्याच्यामध्ये विरघळणार आहे आणि तो पाण्याद्वारे निघून जाणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट मध्ये याच्यामध्ये तुम्ही पायराईट आहे
किंवा मोल्याशीत जी मळी मिळते ना कारखान्याची मळी. कारखान्याची मळी, याचा सुद्धा वापर तुम्ही अशा चोपन जमिनीमध्ये सुधारण्यासाठी करू शकता. सल्फरचा वापर खूप महत्वाचा शेतकरी बंधूंनो, कारण की सोडियम जे आहे, सल्फरचा वापर केल्यानंतर सल्फर बरोबर त्याचं केमिकल रिॲक्शन होऊन ते विरघळणाऱ्या स्वरूपात होतं आणि ते पाणी दिल्यानंतर सोडियमची मात्रा जी आहे जमिनीमधून बाहेर जाऊ शकते. त्याच्यामुळे सल्फरचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी चांगला करायचा आहे. या ठिकाणी एक महत्वाची काळजी शेतकरी बंधूंनो तुम्हाला घ्यायची आहे. अशा जमिनीमध्ये तुम्हाला युरिया टाळायचा आहे. तेजस सर, अशा जमिनीमध्ये तुम्हाला युरियाचा वापर करायचा नाही. अशा जमिनीमध्ये तुम्हाला अमोनियम सल्फेट हे खत, नत्राचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर अमोनियम सल्फेट या खताच्या माध्यमातून नत्रयुक्त खतांचा तुम्हाला पुरवठा तुमच्या जमिनीला करायचा आहे. युरियाचा वापर या ठिकाणी तुम्हाला टाळायचा आहे. तुम्हाला जी काही तुम्ही अमोनियम सल्फेट वापरणार आहे त्याची मात्रा रेग्युलर जमिनीच्या मात्रेच्या तुलनेपेक्षा 25% अधिक मात्रा तुम्हाला या ठिकाणी अशा जमिनीमध्ये देणं फार गरजेचं आहे. दुसरं, तुम्हाला ह्या जमिनीमध्ये स्फुरद असेल किंवा पोटॅश असेल, याचा जो वापर तुम्ही त्या ठिकाणी जो करणार आहे ते रासायनिक खतांचा वापर शेणखताबरोबर मिक्स करून तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. आणि जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हिरवळीचं खत असेल किंवा सेंद्रिय खत आहे, हे तुम्हाला रेग्युलर अशा जमिनींमध्ये वापर याचा करायचा. हे जे झालं ते आपल्या चोपन जमीन जर खराब असेल ते सुधारण्याचं महत्व मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. याच्यात दुसरी जी ऍसिडिक जमीन आहे, ज्याचा पीएच 6.5 पेक्षा खाली असतो, अशा जमिनींमध्ये आपण कशा प्रकारे नियोजन करू शकतो, तर शेतकरी बंधूंनो, अशा जमिनीमध्ये आपण जी काही शेणखताचा वापर जो आहे, रासायनिक खतांचा हिरवळीच्या खतांचा वापर आहे तो त्या ठिकाणी करायचा आहे. परंतु खत अशा जमिनीमध्ये वापर करत असताना, जसं मी तुम्हाला चोपन जमिनीमध्ये सांगितलं की युरियाचा वापर टाळायचा, अमोनियम सल्फेट वापरायचंय. ऍसिडिक जमिनीमध्ये तुम्हाला अमोनियम सल्फेट टाकायचंय आणि युरियाचा वापर वाढवायचा. म्हणजे अमोनियम सल्फेट तिथं चालणार नाही, युरिया चालेल. म्हणजे अमोनियम सल्फेट या ठिकाणी तुम्हाला वापरायचं नाही, या ठिकाणी तुम्हाला युरिया वापरायचे ऍसिडिक जमिनींमध्ये. हे का वापरायचं असं? अमोनियम सल्फेट जे आहे तुम्हाला माहिती आहे, टाकल्यानंतर ते पीएच कमी करायचं काम करतं. ऍसिडिक जमिनीचा पीएच आपसुकच कमी असतो. मग असं टाकल्यानंतर आपल्याला त्या अन्नद्रव्याची उपलब्ध होणार आहे का? नाही. त्याच्यामुळे अशा जमिनीमध्ये युरिया वापरा तुम्ही, ऍसिडिक जमिनीमध्ये चोपीन जमिनीमध्ये अमोनियम सल्फेट वापरा. हे झालं नत्रयुक्त खतांचा वापर करताना. याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटची पण उपलब्धता तुम्हाला त्या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये काय होतं, जे काही फेरस जे आहे किंवा झिंक आहे, अशा अन्नद्रव्याची जी काही उपलब्धता आहे ती चांगल्या प्रकारे असते. पण मॉलिब्डेनम वगैरे जी काही अन्नद्रव्य आहे, मॅंगनीज आहे, अशी जी काही सूक्ष्म अन्नद्रव्य अशा जमिनीमध्ये कमी असतात. त्यामुळे त्याचा वापर तुम्हाला अशा ठिकाणी चांगल्या प्रकारे करायचा आहे शेतकरी बंधूंनो. दुसरं, अशा जमिनीमध्ये ते तुम्ही जे काही पोटॅशचा वापर जो करणार आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सल्फेट ऑफ पोटॅशचा वापर करायचा. अशा जमिनीमध्ये सल्फेट ऑफ पोटॅश तर आहेच आहे, परंतु एमओपीचा वापर अशा जमिनींमध्ये, ऍसिडिक जमिनींमध्ये एमओपीचा वापर तुम्हाला करायचा आहे. एमओपीचा वापर अशा जमिनींमध्ये करायचं कारण असं आहे की एमओपी मधला जो क्लोराईड असतो ना, तो क्लोराईड जो आहे आता हायड्रॉक्सिन आयन जो आहे त्याशी संयुक्त होतं आणि तुमच्या जमिनीचा जो काही पीएच आहे ते वाढवण्याचं काम करत असतं. कारण की एमओपी मध्ये क्लोराईड असतं. क्लोराईड जे आहे तुमच्या हायड्रॉक्सिल आयनला मोकळं करण्याचं काम करत असतं आणि हायड्रॉक्सिल आयन जेवढे तुमचे मोकळे होतील तेवढ्या तुमच्या जमिनीचा पीएच वाढतं. म्हणून ऍसिडिक जमिनीमध्ये तुम्हाला एमओपी या खतांचा वापर करायचा. ते पोटॅशचा बेस्ट स्रोत जो आहे तो त्या ठिकाणी आहे. नत्राच्या सोर्स मध्ये युरिया आणि पोटॅशच्या सोर्स मध्ये एमओपी, याचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला ज्या जमिनीचा पीएच कमी आहे त्याच्यामध्ये करायचा आहे. आता फॉस्फरस युक्त खतांचा जर वापर करायचा असेल तर ऍसिडी युक्त जमिनींमध्ये तुम्हाला डाय कॅल्शियम फॉस्फेट किंवा ट्राय कॅल्शियम फॉस्फेट ही जी काही खतं आहेत याचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. कॅल्शियम अमोनियम नायट्रेट हे देखील खत अशा जमिनीमध्ये बेस्ट रिस्पॉन्स देतं. तर जी काही खतं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ऍसिडिक जमीन असेल किंवा चोपन जमीन असेल, याच्यामध्ये कोणती जी खतं वापरायची, ही खतं वापरण्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय आणि ते टाकल्यानंतर त्याचा जो रिझल्ट तुमच्या जमिनीमध्ये येणार आहे तो तुम्ही आपसुक, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही हे खतं वापरून बघणार त्यावेळेला निश्चित तुम्हाला त्याचा जे काही रिझल्ट आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. आता हे झालं दोन, जे चोपन आणि ऍसिडिक जमीन. आता तिसरा जो प्रकार आहे तेजस सर, तो म्हणजे सोडिक. आता ही जी सोडिक जमीन आहे, या सोडिक जमिनीमध्ये सर्वात जास्त क्लोराईड आणि सल्फेट हे क्षारांचं प्रमाण जास्त असतं.
मग अशा जमिनीमध्ये आपल्याला ज्यावेळेला रासायनिक खतांचा वापर करायचा किंवा अशा जमिनींचा आपल्याला सुधारणा करायची आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? ही जमीन जी आहे ती क्षारयुक्त का होत असते? ज्यावेळेला अतिरिक्त पाणी देतो आपण, पाणी दिल्यानंतर त्या पाण्यामध्ये विरघळलेले क्षार जे असतात ते आपल्या जमिनीमध्ये राहतात. ज्यावेळेला तापमान वाढतं, पाणी उडून जातं आणि खाली जे क्षार असतात त्या पाण्याबरोबर आपसूक जमिनीच्या वरच्या थराला येतात आणि ते पूर्ण पांढरट आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. तर याच्यामध्ये क्लोराईड आणि सल्फेट जे क्षार असतात, अशा जमिनीमध्ये जर आपल्याला उपाययोजना करायची असेल तर आपल्याला आपल्या जमिनीचे छोटे छोटे भाग करायचे आणि त्या छोट्या छोट्या भागामध्ये आपल्याला पाणी जास्त प्रमाणामध्ये साठवून ठेवायचं आहे. आणि याला सबसर्फेस लिचिंगची एक प्रोसेस असते. ह्या जमिनीमध्ये तुम्हाला खालचे 8 ते 10 फुटापर्यंत खड्डे घ्यायचे असतात आणि किंवा एक पाईपलाईन आपण म्हणतो सबसर्फेस लिचिंग, होल पाडलेली पाईपलाईन असते. त्या पाईपलाईन ती आपल्याला खाली सबसर्फेस पाईपलाईन करून अशा ठिकाणी ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या प्रकारचे भाग पाडून त्या ठिकाणी आपण पाणी देतो, त्या पाण्यामध्ये 10-15 सेंटीमीटर पर्यंत पाणी ठेवून ते जर आपण 5 ते 6 तास ठेवून ते जर पाणी जर झिरपलं, ते नक्कीच त्यातले विरघळणारे क्षार जे आहे ते खाली येऊन जे सबसर्फेस जे आपल्याला ड्रेनेज लाईन आपण बनवलेली आहे त्याच्याद्वारे जे काही अधिकचा जो क्षार आहे तो आपल्या जमिनीमधून निघून जाण्याचं काम जे आहे ते अशा पद्धतीने आपण या जमिनीमध्ये करू शकतो. दुसरं, रासायनिक खताबरोबर हिरवळी खत किंवा सेंद्रिय खताचा वापर अशा जमिनीमध्ये करायचा आहे. आता अशा जमिनीमध्ये महत्वाचा जे काय आहे, या जमिनीचा पीएच तेजस सर 8-8.5च्या दरम्यान असतो, पण विद्राव्य सारांचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं EC याचा जास्त असतो. तर अशा जमिनीमध्ये तुम्हाला नत्राचा जर वापर करायचा असेल तर अमोनियम सल्फेट हा एक पर्याय तुम्हाला या ठिकाणी चांगला आहे. दुसरा, तुम्हाला या ठिकाणी SSP असेल किंवा पोटॅश असेल तर पोटॅश, आता या ठिकाणी लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, अशा जमिनीमध्ये ज्या जमिनीमध्ये तुम्हाला जे क्षारांचा थर जास्त प्रमाणात वरच्या डोळ्यावर दिसतोय आणि त्या ठिकाणी जर तुम्ही MOP चा वापर जर केला तर काय होईल ते सर? आणखीन त्या ठिकाणी MOP मध्ये क्लोराईड असते, अशा जमिनीमध्ये क्लोराईड आहे. म्हणून अशा जमिनीमध्ये जर तुम्ही MOP चा वापर जर केला तर क्लोराईड जे आहे ते तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही आणखीन वापरताय, तुमची जमीन आणखीन खराब करताय. मग अशा जमिनीमध्ये तुम्हाला MOP घ्यायचं नाही. अशा जमिनीमध्ये तुम्हाला सल्फेट ऑफ पोटॅश SOP चा तुम्हाला पर्याय आहे. मग अशा जमिनीमध्ये तुम्हाला SOP चा वापर करायचा पोटॅशचा स्त्रोत म्हणून. परत आता इथं अजून एक असा एक प्रश्न येतो की जे 10-26-26 किंवा जे आपले पोटॅशयुक्त जी खत आहेत 12-32-16, 9-24-24, तर या खतांमध्ये मधला जो पोटॅश आहे तर तो सल्फेट पोटॅश आहे की म्युरेट पोटॅश? त्यावेळेला तुम्हाला मी सांगतो, बरेचसे 10-26-26 आहेत, बल्क जी खत आहे 10-26-26 असेल किंवा 12-32-16 असेल, याच्यामध्ये जो पोटॅश असतो तो क्लोराईड युक्त पोटॅश असतो. तो क्लोराईड युक्त पोटॅश असतो. पण तुम्ही जे काही वॉटर सोल्युबल जे खतं असतात ना त्याच्यामध्ये सल्फेट युक्त पोटॅशचा वापर त्या ठिकाणी केलेला असेल. ठिबक असेल तर तुम्हाला सल्फेट ऑफ पोटॅश त्या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता. आता हे झालं तुम्ही म्हणजे आपल्या क्षारपट जमिनीचा जे काही उपाययोजना तुम्हाला मी सांगितल्या. आता चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे चुनखडीयुक्त जमीन. आता ही चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जर आपल्याला उपाययोजना जर करायची असेल तर आपल्याला महत्वाचा मुद्दा म्हणजे कॅल्शियमचं प्रमाण ह्या जमिनीमध्ये जास्त असतं. मुक्त कॅल्शियम असतो, पण तो आपल्या जमिनीला, आपल्या पिकाला काही उपयोगाचा नसतो. हा, म्हणजे अशा जमिनीमध्ये जर आपण फॉस्फरसचा वापर जर केला आणि तो वापर करताना सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून जर आपण फॉस्फरसचा वापर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जर केला तर शेतकरी बंधूंनो, जेवढं किलो तुम्ही फॉस्फरस जमिनीमध्ये टाकताय तेवढं फॉस्फरस तुमचं फिक्स होणार आहे. मग अशा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फुरदयुक्त खतांचा जर वापर करायचा असेल तर तुम्हाला DAP हा एकमेव चांगला पर्याय त्या ठिकाणी आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला DAP चा वापर करायचा आहे. तुम्हाला जी काही तुम्ही रासायनिक खतं त्या ठिकाणी वापरणार आहे ते शेणखतामध्ये किंवा निंबोळी पेंडमध्ये मिक्स करून तुम्हाला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. तुम्हाला मायक्रो न्यूट्रिएंटचा वापर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये रेग्युलर करणं गरजेचं आहे, कारण की त्याची उपलब्धता कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा जास्त असल्यामुळे फार कमी होत असते. त्याच्यामुळे तुम्हाला मायक्रो न्यूट्रिएंट हा रेग्युलर बेसिस फवारणीतून द्या किंवा जमिनीच्या माध्यमातून द्या, तुम्हाला रेग्युलर त्या ठिकाणी मायक्रो न्यूट्रिएंटची मात्रा तुम्हाला अशा जमिनींमध्ये देणं फार गरजेचं आहे. आणि अशा जमिनींमध्ये तुम्ही नत्रयुक्त खतांचा असेल तो वापर तुम्हाला स्प्लिट मध्ये करायचा. तुम्हाला अशा जमिनीमध्ये एकाच वेळेला नत्रयुक्त खतांचा वापर करायचा नाही. तर चुनखडीयुक्त जमिनींमध्ये तुम्हाला वापर जो करायचा स्प्लिट मध्ये नत्रयुक्त खतांचा करायचा. पोटॅश जो तुम्हाला आहे जो SOP मधून वापरा किंवा MOP मधून वापरा, काही अडचण नाही. परंतु हे जे काही आता तुम्हाला मी रासायनिक खतांचा वापरांचे जे काही मुद्दे सांगितलेत, प्रत्येक जमिनी वाईज तुम्हाला कोणतं खत गरजेचं आहे ते आपण या ठिकाणी सांगितले शेतकरी बंधूंनो. याचा एक काहीतरी रासायनिक किंवा एक आपण सायंटिफिक आधार घेऊन मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय, जेणेकरून तुमची जमीन जी आता खराब झालेली आहे ती तुम्ही
म्हणजे पुढच्या पिढीला चांगली करून द्यायची आहे आपल्याला. आणि तुम्ही जे आता उत्पादन घेताय त्याच्यामध्ये तुम्हाला गुणवत्ता सुधारण्याची आहे आणि तुमचं उत्पादकता सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला वाढवायची आहे. दुसरी याच्यामध्ये एक मगाशी मला सांगायचं थोडं राहिलं तेजस सर, की ही जे काही जमीन आहे, चोपन जमीन असेल किंवा क्षारयुक्त जमीन असेल, याच्यावर आपल्या पिकाच्या वाढीवर याचा काय परिणाम होतो ते थोडंसं सांगायचं राहिलं. याच्यामध्ये चोपन जर जमीन असेल तर चोपन जमिनीमध्ये जी पिकं लावताय आणि ती पिकं जर सेन्सिटिव्ह पिकं जर असतील ना, तर तुम्हाला अशा पिकांमध्ये तुमची फ्लावरिंग जी आहे, फुलांची अवस्था आहे, ती थोडीशी डिले होते. अशा जमिनीमध्ये फुलांची मात्रा म्हणजे फुलां येण्याची जी काही क्षमता आहे पिकाची ती मंदावते, ती उशिरा होते. तुमची मुळीची जी वाढ आहे या जमिनीमध्ये होत नाही, कारण की स्लो होते. झिंक जे आहे, झिंक हे अन्नद्रव्य चोपन जमिनीमध्ये फार कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतं. मग तुम्हाला वरून त्याचा मारा करणं गरजेचं आहे. सिट्रस युक्त जी काही फळबागा आहेत अशा जमिनीमध्ये, चोपन जमिनीमध्ये जर घेतली तर पानांवरती जो तांबूस प्रकार जो आहे तो त्या ठिकाणी जाणवतो. दुसरं, चोपन जमिनीमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे जी काही नवती जी असते म्हणतो आपण, शेंडा जो असतो तो करपल्यासारखा आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो. क्षारपट जमिनीमध्ये तेच, क्लोराईडचं प्रमाण जास्त असलं तर टॉक्झिसिटी येऊन तो शेंडा करपतो. मग आपण त्यावेळेला काय करतो, बुरशीनाशकांचा वापर त्या ठिकाणी, पानांच्या काडा सुद्धा त्या ठिकाणी करपतात. तर हे काही एक दुष्परिणाम जे आहे ते अशा जमिनींचे आपल्या पिकांवर जाणवत असतात. आणि एक थोडक्यात म्हटलं तर तुम्हाला क्षारपड किंवा चोपन जमिनीमध्ये जर पिकच जर घ्यायचे म्हटले तर चोपन जमिनीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी शुगर केन असेल, ऊस असेल किंवा कॉटन असेल, अशी पिकं त्या ठिकाणी, कांदा असेल, अशी पिकं त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. क्षारपड जर जमीन असेल तुम्हाला त्या ठिकाणी, तर क्षारपड जमिनीमध्ये तुमचं ऊस पण चांगला येऊ शकतो. मका आहे, गहू आहे, टोमॅटो आहे, अशी पिकं तुम्ही क्षारपड जमिनीमध्ये घेऊ शकता. तुमची जर जमीन ऍसिडिक असेल तर त्या ठिकाणी आंबा असेल, काजू असेल, अशी तुम्ही, किंवा भात असेल, अशी पिकं जी आहे ती त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे येऊ शकतात. तर शेतकरी बंधूंना हे सांगण्याचं एकच या ठिकाणी माझं हे आहे की आपली जी जमीन आहे, काळी आई आहे, ती आपल्याला पुढच्या पिढीला चांगली करून द्यायची आणि आपल्याला आत्ताचं जे उत्पादन आहे ते वाढवायचं. आणि ते वाढवण्यासाठी ह्या जर उपाययोजना केल्या तर निश्चितच आपण आपलं उत्पादन आहे ते चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. अतिशय सखोल आणि काय म्हणतो जीव तोडून अशी माहिती अतुल सरांनी आपल्याला खराब झालेली जमीन सुधारण्यासाठी, किंवा ज्याला आपण नापीक जमिनीकडून आपली वाटचाल सुपीक जमिनीकडे करण्यासाठी आपल्याला भरपूर अशी माहिती दिली. शेतकरी बांधवांनो, मी आपल्याला परत एकदा आवाहन करतोय की आपण, आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून सांगा. हा व्हिडिओ नक्की आपल्याला आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला लाईक करा. आपल्या इतरही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही पण आपण ॲग्रोस्टार इंडिया या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. इंस्टाग्रामवर असेल तर फॉलो करायला विसरू नका. फेसबुकवर असेल तरी फॉलो आणि लाईक करायला आपण बिलकुलही विसरू नका. ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि यासारखे आणखीन काही विषय आपल्याला चर्चेसाठी हवे असतील किंवा ज्या विषयावर चर्चा घडवून आणायची असे विषय आपल्याकडे असतील, आपल्याला ते प्रश्न पडले असतील तर ते कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून आम्ही प्रयत्न करू की आपल्यापर्यंत त्या विषयीची चर्चा घेऊन येऊ. तुर्तास थांबूया. धन्यवाद.